महिलांच्या नेतृत्वाखालील स्वयंसहायता गटांना कृषी सेवा प्रदान करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानानं सुसज्ज करून सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं नमो ड्रोन दीदी योजना राबवण्यात येत आहे। त्याविषयीचा हा वृत्तांत। महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी RCFच्या माध्यमातून आणि उमेदच्या अंतर्गत पुढाकार घेण्यात आलाय। परभणी जिल्ह्यातील मिरखेल इथल्या शिल्पा देशमुख या सर्वज्ञ महिला बचत गटाच्या सदस्य आहेत। त्यांची पहिल्या ड्रोन दीदी आणि महिला ड्रोन पायलट म्हणून निवड झाली आहे। पुणे आणि सांगली इथं त्यांना पायलट म्हणून प्रशिक्षणही देण्यात आलं। शिल्पा आता चांगल्या कुशलतेनं अगदी सहजपणे ड्रोन हाताळतात, पिकांवर फवारणी करतात। शिल्पा यांचा घरी आणि समाजात सन्मान वाढतोय। तसंच घरची शेती, गटातील महिलांची शेतीची फवारणी करून परिसरातल्या शेतकऱ्यांना भाडे तत्वावर फवारणी करूनही शिल्पा यांना आर्थिक लाभ होतो आहे। त्यामुळे केंद्र सरकारचे आणि पंतप्रधान मोदीजींचे शिल्पा देशमुख यांनी आभार व्यक्त केले आहेत। या ड्रोनचा वापर मी मागच्या सीझनला 25 ते 30 एकरची फवारणी करून चांगलं इन्कम प्राप्त केलेलं आहे आणि भविष्य म्हणजे येणाऱ्या सीझनला सुद्धा मी आणखीन जास्त प्रमाणात फवारणी करून चांगलं उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्याबरोबर माझ्या आजूबाजूच्या ज्या समूहातील महिला आहेत, आजूबाजूचे जे छोटे मोठे खेडेगाव आहेत तिथं सुद्धा या ड्रोनचा प्रसार आणि आधुनिक शेती कशी करायची याच्या संदर्भात जनजागृती करण्याचा प्रयत्न करीन। जे की आम्ही सायकल बी चालू शकत नव्हत, आता एक पायलट म्हणून खूप छान वाटते। तर मोदी साहेबांचे खूप खूप आभार। ड्रोन तंत्रज्ञानामुळे कीटकनाशकं आणि खतांचा अचूक वापर लक्षणीयरित्या वाढतो आहे। पारंपरिक शेती पद्धतीमध्ये परिवर्तन होत आहे। महिला दिनानिमित्त अशा महिलांचं कौतुक करत असल्याचं जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उमेद प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांनी सांगितलं। अशा महिलांच्या कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या। परभणीसारखा जिल्हा जो शेतीप्रधान आहे त्याच्यामध्ये एक आधुनिक पद्धतीची फवारणी ड्रोनच्या मार्फत आपण करतोय। एक उदाहरणसुद्धा सेट झालेलं आहे आणि शिकलेली एक शेतकरी महिला त्या पद्धतीचा अवलंब करते। तर एक चांगलं उदाहरणसुद्धा सगळ्या शेतकऱ्यांना त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे उमेद मार्फत महिला या आर्थिक उन्नतीमध्ये जे काम करत आहेत तर ते या पर्टिक्युलर म्हणजे शेतीप्रधान जिल्हा असल्यामुळे शेतीमध्ये आधुनिकतेचा वापर ड्रोनच्या मार्फत त्या करत आहेत आणि हे उदाहरण सेट केलेलं आहे। या वर्षीचा जर आलेख त्यांचा बघितला तर जवळजवळ लाखभराचा व्यवसाय त्यांनी याच्या मार्फत केलेला आहे। निश्चितच त्यांची प्रगती याच्यामध्ये होत आहे, शेतीची प्रगती त्याच्यामध्ये होत आहे आणि उमेद अभियानाचं जे मोटिव्ह आहे ते मला वाटतं की सफल होत आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके, परभणी। दीनदयाल